आपल्या सर्वांचे लाडके नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादासाहेबांना विनंती करतो की आपलं मोलाचं मार्गदर्शन आपण करावं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज कमी रे ना ताई, तुमचा आवाज तर जोरात यायला पाहिजे आणखी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी. आजचा अतिशय शुभ दिवस मालेगाव शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक मालेगावचं चित्र बदलणारा कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते माननीय सुरेश नाना निकम साहेब, महानगरपालिकेचे आयुक्त माननीय जाधव साहेब, मंचावरील सर्व सन्मान्य नेतेगण, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, मालेगाव शहराचे सर्व सन्माननीय नागरिक, उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, मला वाटतं की विकास कामांच्या भूमिपूजनाला एवढ्या मोठ्या संख्येने शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याच्यासाठी तुम्ही उपस्थित आहात, याचा अर्थ आपल्या मालेगावच्या विकासाचं चित्र बदलतं आहे. आपण बघितलं असेल नाना, एक 2.5-3 वर्षापूर्वी मला वाटतं की याच कॅम्पसमध्ये पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला होता. वाढदिवस हे निमित्त होतं आणि आत्ताचे मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, तत्कालीन नगरविकास मंत्री महोदय म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना इकडं बोलवलं होतं. आधी पदाधिकारी जेव्हा मला बोलवत होते की आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे, मी बोललो अरे बाबा, आता आपण ज्येष्ठ झालेलो आहोत, वाढदिवस वगैरे नको. मग त्यांनी सांगितलं की आपण नगरविकास मंत्री महोदयांना बोलू आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या शहराच्या विकासासाठी काही पदरात पाडून घेऊ. मी बोललो बघ ठीक आहे. आणि आपल्याला आठवत असेल, तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये याच जागेमध्ये वाढदिवस आपण साजरा केला आणि तत्कालीन नगरविकास मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना मालेगावच्या विकासाच्यासाठी आपण 100 कोटी रुपयांचं पॅकेजची मागणी केली होती. आपण बघत असाल, त्या 100 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या माध्यमातून आपल्याला मालेगावच्या विकासाचं चित्र बदलताना तुम्हाला दिसत असेल. अगदी मालेगाव शहरामध्ये प्रवेश करीत असतानाच गिरणा पुलाच्या पासूनचा कॉन्क्रीट रस्ता असेल, मग कॉलेज स्टॉपच्या पासून कॅम्पकडे जाणारा रस्ता असेल, अगदी सोयगावचा रस्ता असेल, मोसम नदीवरचे पूल असतील, सांडवा पूल असेल, द्याण्याचा पूल असेल आणि शहराच्या इतरही भागामध्ये जी काही विकासाची कामं आहेत ती त्या 100 कोटी पॅकेजमधनं संपन्न होत आहेत. शहराच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात कामं होत असताना शहराच्या पूर्व भागामध्ये सुद्धा त्या 100 कोटीतनं काही निधी आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून ही विकास कामं संपन्न होत असताना
आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतर त्यांनी जेव्हा राज्यव्यापी संपर्क दौरा सुरू केला, त्याची सुरुवात सुद्धा आपल्या मालेगावच्या पासून केली होती. ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्या दौऱ्याची सुरुवात होत असताना मालेगावकरांच्या वतीने काही मागण्या आपण त्यांच्या समोर ठेवल्या होत्या. त्या प्रमुख मागण्यांच्या पैकी एक प्रमुख मागणी आपली होती की मालेगाव शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून भूमिगत गटार अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम झाली पाहिजे. काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या अडचणी आहेत. आणि आता जसं आयुक्त साहेबांनी सांगितलं की तळवाडे धरणाच्या पासून तर मालेगावच्या बस स्टँडच्या पाठीमागच्या फिल्ट्रेशन प्लांट पर्यंतची जी जुनी पाईपलाईन आहे, त्या जुन्या पाईपलाईनचं वयोमान 40 वर्षाच्या पेक्षा जास्ती झालं. सिमेंटची पाईपलाईन आहे. आणि म्हणून काही भागामध्ये नवीन वसाहती झाल्या, त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. आपण बघितलं असेल की अनेक कॉलन्यांमध्ये शोष खड्डे आता दर 1-2 वर्षाने त्या ठिकाणी 10-20 हजार रुपये खर्च करून त्या भागातल्या नागरिकांना ते शोष खड्डे दुरुस्त करावे लागतात. काही ठिकाणी भुयारी गटार नाही, काही ठिकाणी ओपन गटारी आहेत, तर त्याच्यातनं दुर्गंधी निर्माण होते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मागणी केली होती की भुयारी गटर त्या ठिकाणी मालेगाव शहराच्यासाठी झाली पाहिजे. मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की मालेगावच्या भुयारी गटारीच्या साठी आणि मालेगावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्यासाठी साधारणतः भुयारी गटरसाठी 500 कोटी रुपये आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी 150 कोटी रुपये अमृत योजना टप्पा 2 मधून आपल्या मालेगाव शहराला मान्यता मिळाली. अमृत योजना म्हणजे महापालिका 33%, राज्य सरकार 33% आणि केंद्र सरकार 33%. या निमित्ताने मी राज्य सरकारचं आणि केंद्र शासनाचं सुद्धा आपल्या मालेगावकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो की प्राधान्यक्रमाने त्यांनी आपल्या मालेगावच्या प्रकल्पाला त्या ठिकाणी मान्यता दिली. आता ही वस्तुस्थिती आहे की साधारणतः ही कामं 4 महिन्यापूर्वीच व्हायला पाहिजे होती, सुरू व्हायला पाहिजे होती. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही उशीर निश्चितपणे त्या ठिकाणी झाला. मला वाटतं की उशीर झाला हरकत नाही, त्याच्यातनं एक मोठी आर्थिक बचत आपल्या मालेगाव महानगरपालिकेची, आपल्या राज्याची आणि केंद्र सरकारची सुद्धा या निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि म्हणून मालेगाव शहराचं महापालिकेचं जे काही कार्यक्षेत्र आहे, ज्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स टाकल्या जातील. ज्या भागामध्ये पाईपलाईन आहे परंतु आता तिकडच्या भागातली वस्ती वाढली, पॉप्युलेशन वाढलं आहे आणि म्हणून आधीच्या पाईपलाईनमधनं पाणी पुरत नाही आणि म्हणून त्या भागामध्ये मोठ्या साईजच्या पाईपलाईन टाकणं आणि भुयारी गटारीच्या माध्यमातून ज्या भागामध्ये ओपन गटार आहे त्या भागामध्ये भुयारी गटर करणं, ज्या भागामध्ये गटारीच नाहीत त्या भागामध्ये पण भुयारी गटर करणं आणि एकंदरीत काय तर संपूर्ण मालेगाव शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं की हा एक चांगला प्रकल्प त्या ठिकाणी मार्गी लागतो आहे. इतर यादी मी मोठी आपल्या समोर वाचणार नाही. नानासाहेब इथे येण्याच्या पूर्वीच आत्ताच्या घडीला मालेगाव शहराच्या पश्चिम भागाचं जे काही प्रभाग कार्यालय आहे ते सध्या
छावणी पोलीस स्टेशनला लागून असलेल्या आपल्या शाळेच्या कॅम्पसमध्ये आहे. मालेगाव शहरातल्या नागरिकांना महापालिकेशी जे काही कोणाला कर भरायचा असेल, कोणाला काही दाखला हवा असेल, तर त्या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. आणि म्हणून त्याच जागेच्या समोर जिथे फळांच्या गाड्या उभ्या असतात त्याच्या पाठीमागे साधारणतः मालेगाव महानगरपालिकेच्याच मालकीची 1 एकर जागा आहे. आणि म्हणून थोडासा रस्ता अरुंद आहे. आता त्यालाही आपण तडजोड करून काही जागा महापालिका घेणार आहे आणि तो रस्ता पण आपण मोठा करणार आहोत. आणि म्हणून महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या पासनं 2 मिनिटाच्या अंतरावर, म्हणजे छावणी पोलीस स्टेशनला जायला महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून जेवढा वेळ लागेल तेवढ्याच वेळामध्ये प्रभाग कार्यालयाच्या इमारतीमध्ये आपण पोहोचू शकणार आहात. आणि म्हणून त्या 1 एकरच्या जागेमध्ये आत्ताच्या घडीला पहिला टप्पा 3 कोटी रुपये खर्च करून आपण प्रभाग कार्यालय इमारत त्या ठिकाणी बांधायला घेतो. त्याचे भूमिपूजन आता इथे येण्याच्या पूर्वीच आम्ही करून आलेलो आहोत. मी जसं बोललो, अमृत योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था करणार आहोत, तर तळवाडे धरणाच्या पासून तर फिल्ट्रेशन प्लांटपर्यंत जी काही जुनी सिमेंट पाईपलाईन आहे 40-45 वर्षाच्या पूर्वीची, ती पाईपलाईन पण आपण त्या ठिकाणी बदलायला घेतो आहोत. त्याच्यासोबतच आपण जर बघितलं असेल, मी इतर भरपूर यादी आहे त्याच्यामध्ये मी जाणार नाही, परंतु एक प्रमुख काम आपण पाठीमागच्या काळामध्ये काही मोटरसायकल चोऱ्या होतात, काही ठिकाणी तर 4 व्हीलर पण चोरी झाली, काही ठिकाणी महिलांचं जे काही मंगळसूत्र असं चेन स्नॅचिंग करणारे काही बदमाश आहेत. आणि म्हणून अशा गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे, यासाठी मालेगाव शहराच्या साधारणतः 35 प्रमुख चौकांमध्ये 115 CCTV कॅमेरे आपण DPDCच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत. आणि ते CCTV या ठिकाणी अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर लक्ष देण्याचं काम त्या ठिकाणी करतील. आणि मला वाटतं की एक प्रकारे निश्चितपणे गुन्हेगारीला आळा या माध्यमातून बसू शकणार आहे. मोसम नदीमध्ये नदी संवर्धनाचं काम चालू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलला जाणाऱ्या पुलापासून तर दत्त मंदिराच्या पर्यंतचा जो भाग आहे मोसम नदीचा प्रमुख भाग, त्या ठिकाणी नदी संवर्धनाच्या माध्यमातून दगडी भिंत बांधणं आणि त्याला लागून असलेला रस्ता तयार करणं, मला वाटतं की तेही काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. मालेगावातील अल्पसंख्याक योजनेच्या माध्यमातून मग रमजानपुराचा भाग असेल, माळद्याचा भाग असेल, आपल्या शहरातला भाग असेल, या ठिकाणी आपण शादी हॉल आणि अभ्यासिका हे सुद्धा प्रकल्प त्या ठिकाणी करायला घेतो आहोत. आणि एकंदरीत काय तर या मालेगावच्या विकासाचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी बदलायचं आहे. मालेगावच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं असेल की मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून वाडिया रुग्णालयाचं काम प्रगतीपथावर आहे. त्याच्यासोबतच अली अकबर रुग्णालयाचं काम मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. त्याला लागूनच द्याणे जो पूल आहे, द्याणे मालेगाव शहराला जोडणारा जो पूल आहे, तिथं नवीन पुलाचं पण जे काम चालू आहे त्याला लागूनच एक साधारणतः 4.25 कोटी रुपये खर्च करून अल्पसंख्याक योजनेच्या माध्यमातून एका हॉस्पिटलचं पण काम आपलं प्रगतीपथावर आहे. कॅम्पामध्ये पण पाठीमागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की मॉड्युलर हॉस्पिटलचं एक तातडीने काम आपण त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि अतिशय चांगली सेवा
त्या परिसराच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी दिली जात आहे. एकंदरीत काय तर जिल्हा नियोजन असेल, राज्य सरकार असेल, यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामांना आपल्याला मान्यता मिळालेली आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांचं संपूर्ण मालेगाव वासियांच्या वतीने आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी मालेगावच्या विकासाच्यासाठी उपलब्ध करून दिला. ताई, ज्या भागामध्ये एक 10 मिनिट नाहीतर मग तुम्हाला भागात गटरनं काम होणार नाही. मला माहिती आहे मी वेळेचं भान ठेवतो आणि खरं म्हणजे हा कार्यक्रम आपण 4 वाजेचा वेळ होता, परंतु आपण मुद्दाम काही तांत्रिक कारणास्तव आपण थोडंसं उशिरा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. नानासाहेब, आज परत मालेगाव वासियांना आनंदाची गोष्ट, दाभाडीचे सरपंच साहेब पण इकडं आलेले आहेत. दाभाडीच्यासाठी जे काही पहिलेचं ग्रामीण रुग्णालय आहे त्याचं श्रेणीवर्धन करणं म्हणजे अपग्रेडेशन करणं, त्याच्यासाठी साधारणतः 50 खाटांचं हॉस्पिटल महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी मंजूर करून दिला. साधारणतः 59 कोटी रुपयाचं हे हॉस्पिटल आणि पुढच्या टप्प्यामध्ये आणखी ट्रॉमा केअर आपण त्या ठिकाणी सुविधा आरोग्याची निर्माण करतो आहोत. त्याच्यासोबतच मालेगाव वासियांच्यासाठी परत एक आणखी आनंदाची गोष्ट, जे मालेगावचं सिव्हिल हॉस्पिटल आहे ते आत्ताच्या घडीला 200 खाटांचं हॉस्पिटल आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने मालेगावमध्ये गोरगरिबांची संख्या आहे आणि म्हणून हे 200 खाटांचं हॉस्पिटल पुरत नाही, तिथे आणखी जास्ती खाटांची गरज आहे, म्हणजे जास्ती बेडची गरज आहे. आणि म्हणून मला आज आपल्याला सांगायला आनंद होतो, 200 खाटांच्या हॉस्पिटलचं त्या ठिकाणी 300 खाटांच्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि साधारणपणे 76 कोटी रुपयाचं हे काम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की या माध्यमातून आता आणखी 100 खाटांचं हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं राहील आणि मालेगाव वासियांच्या जे काही रुग्ण असतील त्या रुग्णांना सेवा देण्याचं काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे संपन्न होईल. आज आपण या ठिकाणी संवाद साधत असताना जसं आदरणीय सुरेश नाना निकम साहेबांनी उल्लेख केला, मालेगाव शहराच्या बेरोजगारांच्या हातांना काम मिळालं पाहिजे आणि म्हणून आजंगच्या परिसरामध्ये 863 एकर जमिनीवर आपलं MIDC त्या ठिकाणी आकाराला येते आहे. माझी तुम्हाला विनंती असणार आहे, जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ उपलब्ध असेल तर किमान 3 प्रकल्पांना तुम्ही भेटी द्या. MIDCला भेट द्या. आत्ताच्या घडीला साधारणपणे 3 कारखाने सुरू झाले, एका 100-150 लोकांच्या हातांना काम मिळतं आहे. माझा मानस आहे की येणाऱ्या वर्षभराच्या कालावधीमध्ये किमान 25-50 कारखाने तिथे सुरू होतील आणि हजारोच्या संख्येने मालेगावच्या बेरोजगारांच्या हातांना त्या ठिकाणी काम मिळू शकणार आहे. आजंग पासून 5 मिनिटाच्या अंतरावर सातमाने रस्त्याला MIDC बघून झाल्याच्या नंतर काष्टी फाट्यावरच्या 5 कृषी महाविद्यालयांच्या कामांना तुम्ही भेट द्या. अर्थात लोकसभेची आचारसंहिता संपली
की त्या 5 कृषी महाविद्यालयांच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्याची कामं प्रगतीपथावर आहेत. नाना, तुम्हाला कधी जेव्हा वेळ उपलब्ध होईल तर काष्टी फाट्यावरच्या 5 कृषी महाविद्यालयांच्या कामांना तुम्ही भेट द्या. व्यापारी बांधवांना पण माझी विनंती आहे. ज्या पद्धतीने ती कामं आकार घेत आहेत, 650 एकर जमिनीवर आपले 5 कृषी महाविद्यालय, मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका तालुका पातळीवरच्या गावाला एकाच वेळेस 5 कृषी महाविद्यालय, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फक्त मालेगाव भाग्यवान आहे. आणि हे 5 कृषी महाविद्यालय फक्त मालेगाव पुरते मर्यादित राहणार नाहीत, तर नाशिक जिल्हा, धुळे, जळगाव, नंदुरबार या 4 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं केंद्र आणि हजारो शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राचं ज्ञानदान पवित्र कार्य त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि ज्या पद्धतीने काम चालू आहे, मला विश्वास आहे की तुम्हाला सर्वांना निश्चितपणे आनंद होईल. तदनंतर आपल्या लोढा मार्केटच्या शेजारी पाठीमागच्या काळामध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी आपल्या मालेगावला लहान बाळ आणि त्यांच्याकडे काही काळ आरोग्याचं डिपार्टमेंट होतं, लहान बाळ आणि महिला रुग्णालयाला आपल्याला मान्यता मिळाली होती. फक्त 40 खाटांचं जुनं हॉस्पिटल होतं, तेच आपण सुरू केलं आणि 3 वर्षाच्या फक्त कालावधीमध्ये त्या लहान बाळ आणीपणे 60,000 महिलांवर उपचार करण्याचं पवित्र कार्य संपन्न झालंय. एवढंच नाही तर साधारणपणे 3,000 पेक्षा जास्ती महिला डिलिव्हरी केस संपन्न झाल्या. आपल्याला माहिती असेल की आपल्या घरामध्ये जेव्हा नवीन सदस्य येतो, महिला डिलिव्हरी होते, खाजगी दवाखान्यामध्ये एका महिला डिलिव्हरी केसला खाजगी दवाखान्यामध्ये 2-5 हजार रुपये आपल्याला द्यावे लागतात. सीझर केस जर असलं तर कमीत कमी 20-25 हजार रुपये आपल्याला द्यावे लागतात. आणि म्हणून या हॉस्पिटलमध्ये 3,000 पेक्षा जास्त महिला डिलिव्हरी केस संपन्न झाल्या आणि 1700 पेक्षा जास्ती महिला डिलिव्हरी सीझर केस संपन्न झाल्या. सीझर केस तुम्ही हिशोब करू शकता की किती गोरगरिबांना त्यांचं पैसे वाचवण्याचं काम त्या हॉस्पिटलने त्या ठिकाणी केलेलं आहे. जगदीश जागा पुरायची नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपण नवीन आता 100 खाटांचं लहान बाळ आणि महिला रुग्णालय उभारायला घेतलेलं आहे. आणि खास करून माझ्या माता भगिनींना विनंती असेल की जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तर लोढा मार्केटच्या शेजारीच त्या ठिकाणी काम चालू आहे आणि जास्तीचा वेळ नाही. मला वाटतं की आचारसंहिता संपली की त्याचं पण लोकार्पण आपण करतो आहोत. काम पूर्णत्वाला गेलेलं आहे. तेव्हाही तुम्हाला सगळ्यांना त्या हॉस्पिटल बघायला बोलवणारच आहोत. मी आपल्याला आश्वस्त करतो, मालेगाव शहरामध्ये एकही खाजगी रुग्णालय नसेल अशा पद्धतीचं आपलं लहान बाळ आणि महिला रुग्णालय त्या ठिकाणी संपन्न होत आहे. तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असे हे प्रकल्प आपल्या मालेगावच्या विकासाच्यासाठी आकाराला येत आहेत. पाठीमागच्या काळामध्ये काही रस्त्यांचं काम आपण नारळ वाढवले होते, परंतु रस्ता करण्याच्या पूर्वी भुयारी गटार आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकली गेली पाहिजे म्हणून ती कामं आपण थांबवलेली आहेत. काही लोक बोलतील की बोर्ड तर लावला, 2 महिने झाले अद्याप काम सुरू केलेलं नाही. परंतु आता ही कामं भुयारी गटर ताबडतोब आपण तिकडे करणार, पाण्याच्या पाईपलाईनची गरज असेल ताबडतोब पाईपलाईन पहिले तिकडे टाकणार आहोत आपण. आणि या दोन्ही लाईन्स टाकून झाल्या की ताबडतोब त्या रस्त्याचं पण काम त्या ठिकाणी पूर्ण केलं जाणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की ही सर्व कामं त्या ठिकाणी संपन्न होत असताना, आयुक्त महोदय तुम्ही स्वतःहूनच सुतोवाच केले, चांगली गोष्ट आहे, परंतु होणारं प्रत्येक काम
हे दर्जेदार पद्धतीचं झालं पाहिजे, क्वालिटीमध्ये झालं पाहिजे. आणि त्यासाठी PWD असेल, आपले महापालिकेचे अभियंते असतील, त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष त्या ठिकाणी द्यावं. आणि संपूर्ण मालेगाववासियांना पण माझी विनंती असणार आहे, ही जी काही कामं संपन्न होणार आहेत, ही कामं संपन्न होत असताना ते काम चांगलं झालं पाहिजे, म्हणून तुम्ही सुद्धा लक्ष त्या कामांवर त्या ठिकाणी द्या. चांगलं जर काम होत नसेल तर महापालिकेचं असेल तर महापालिकेकडे तक्रार करा, PWDकडे तक्रार करा. आणि एवढं केल्याच्या नंतर तुमची तक्रार जर ऐकून घेतली गेली नाही तर माझ्यासारख्याच्या पण कानावर तुम्ही त्या ठिकाणी घालावं, अशी मी तुम्हाला विनंती करतो. कामाच्या क्वालिटीमध्ये तडजोड नाही, कमीत कमी पुढचे 25-50 वर्ष ते काम त्या ठिकाणी टिकलं पाहिजे. या दृष्टिकोनातनं ही सगळी कामं संपन्न झाली पाहिजे, एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना करेल. याच्यासोबतच सरकारच्या वेगवेगळ्या ज्या काही योजना असतात त्या योजनांची अतिशय प्रभावी अंमलबजावणी आपल्या मालेगावमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे झालेली आहे. आणि म्हणून आता इथे राजू आलेझाड आहेत, राजू आलेझाड साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही कामगार विभागाच्या योजना आहेत, गुप्ताजी बांधकाम क्षेत्राशी संबंधित जो कोण पाया खोदायला जातो, जो कोण गवंडी काम करतो, कोण गवंडीच्या हाताखाली बिगारी म्हणून काम करतो, कोण सेंटरिंग काम करतो, याच्यासाठी सरकारच्या वतीने पहिल्या टप्प्यामध्ये त्या कामगाराची काळजी घेण्याचं काम सरकारच्या वतीने केलं जात होतं. त्याला सरकारच्या वतीने एक पेटी देण्यात आली. त्या पेटीमध्ये जेवणाचा डबा, त्याच्यासाठी हेल्मेट, त्याच्यासाठी गम शूज, त्याच्यासाठी ते डिजिटल जॅकेट आणि बॅटरी, इतर अनेक साहित्य होतं की त्या कामगाराची काळजी घेण्याचं काम सरकारच्या वतीने केलं जात होतं. आता मला सांगायला आनंद होतो की आपल्या या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या कामगारच्या कुटुंबाची पण काळजी घेण्याचं काम आपल्या सरकारच्या वतीने केलं जात आहे. आणि साधारणपणे एक त्याच्या कुटुंबाच्यासाठी लागणारे भांडी-कुंडी, अगदी ताट वाटीच्या पासून, चमच्याच्या पासून, प्रेशर कुकरच्या पासून टीप पर्यंत एक किती किलो आहे साहित्य ते 19 किलो भांड्यांचा सेट त्या ठिकाणी कामगाराला दिला जातो. आपल्याला माहिती असेल की प्रत्येक योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ते जे पात्र लाभार्थी आहेत तरच त्यांना तो लाभ मिळू शकतो. आणि म्हणून शहरातल्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान केलं, मेहनत केली. आणि मालेगावच्यासाठी शहर असेल, तालुका असेल, नानासाहेब 6,500 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. अजूनही काही लाभार्थी असतील तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा आपण तो लाभ मिळवून देणार आहोत. त्याच्यासोबतच नाना, मला सांगायला आनंद होईल, संजय गांधी निराधार योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून 65 वर्षाच्या वरचे वृद्ध असतील, ज्या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग अपंग व्यक्ती असतील, ज्या योजनेच्या माध्यमातून विधवा परित्यक्ता महिला असतील, यांना साधारणतः यापूर्वी 1,000 रुपयाचं मानधन दिलं जायचं. आपल्या सरकारच्या वतीने 1,000 रुपयाचं मानधन सरकारने आता 1,500 रुपये त्या ठिकाणी केलं आणि त्याची अंमलबजावणी काही महिन्याच्या पासून त्या ठिकाणी सुरू आहे. मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो, काही वर्षाच्या पासून संजय गांधी निराधार योजनेच्या संपूर्ण टीमने, तिकडे प्रमोद पाटील अध्यक्ष असेल, इथे मंचावर ताई असतील, संजय गांधी शहराचा आपला पिंटू भाऊ असेल, इकडे तो गोकुळ असेल, युवराज असेल, दीपक तलवारे असेल, नानासाहेब यांनी स्वतःच्या घरचं काम वेळ प्रसंगी बाजूला ठेवलं आहे आणि आपल्या शहर आणि तालुक्यामध्ये काही वर्षभराच्या कालावधीमध्ये
35,000 पेक्षा जास्ती लाभार्थ्यांना पगार मिळवून देण्याचं पुण्याचं काम त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून संपन्न केलेलं आहे. एक पगार मंजूर करणं सोपी गोष्ट नाही, त्याला 10 कागदपत्र करावे लागतात. या सगळ्या लोकांनी जीवाचं रान केलं आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या सर्व गावगावच्या कार्यकर्त्याच्या पासून, शहराच्या कार्यकर्त्याच्या पासून तर या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्यासाठी आणि अधिकाऱ्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजून त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. हे एक पुण्याचं काम आहे. म्हटलं तर त्या 1,500 रुपयांना खूप किंमत आहे अशातला भाग नाही. म्हटलं तर त्या 1,500 रुपयांना त्या गोरगरिबांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. काही आमच्या आजी, काही आमचे आजोबा त्या 1,500 रुपयाची सुद्धा वाट बघत बसतात. आणि आज मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल, आजच्याच कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र सरकारने एक पवित्र निर्णय केला. हा जो पगार कधी 2 महिने, कधी 3 महिने मिळत नव्हता आणि मग तो तहसील कार्यालयाला येणार, तहसील कार्यालयातनं त्या बँकेत जाणार, त्या बँकेमधून मग त्या खात्यावर जाणार आणि हे लाभार्थी, ते वृद्ध लोक, त्या विधवा महिला, ते दिव्यांग, हे तूळ तूळ त्याची वाट बघायचे, कधी पगार येणार, हेलपाटे मारायचे. आज आपल्या सरकारने अतिशय पवित्र निर्णय केला. आता मंत्रालयातनं थेट त्या लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जातील. मधले टप्पे बंद, थेट लाभार्थ्याच्या खात्यावर. आणि येणाऱ्या काही काळामध्ये जसा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होतो, जसा आमदार खासदारांचा पगार होतो विविध कालावधीमध्ये, तर सरकारचा मानस आहे की प्रत्येक या सर्व गोरगरिबांचा पगार 5 तारखेच्या आत त्यांच्या खात्यावर वर्ग सरकार करणार आहे. एकंदरीत काय तर गोरगरिबांची काळजी घेणारं आपलं सरकार आहे. मी काही आज इकडे राजकीय भाषण करतोय अशातला भाग नाही, परंतु एखादी चांगली गोष्ट असेल तर त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून मी ज्या कार्यकर्त्यांनी हे एक पुण्याचं काम, पवित्र सेवा दिली, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, त्यांचं मी अभिनंदन करतो आणि मालेगावकरांना आश्वस्त करतो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी पाठीमागे बोलायचो की 2023-2024 हे वर्ष मालेगावच्या विकासाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिले जातील. काही मित्र मला सांगायचे की मालेगावला बाबा सोयरीक संबंध करायला पण लोक हे करतात, परंतु आता असंही बोलायला लागले की नाही, मालेगाव बदलत आहे. मालेगाव बदलत आहे का? नाही, ज्या पद्धतीने रिस्पॉन्स केला पाहिजे तुम्ही, मालेगाव विकासाकडे जात आहे का? मोसम पुलापर्यंत आवाज गेला, नाशिक मुंबईला आवाज गेला पाहिजे. मालेगाव विकासाकडे जात आहे का? तुम्ही काळजी करू नका, पुढचे 1-1.5 वर्ष चालतील आणि मालेगावचे चित्र बदलेल एवढी कामं या ठिकाणी मंजूर झालेली आहेत. याचा अर्थ 1-1.5 वर्ष आपण वाट नाही पाहणार. आपल्याला जनता दरबारात जाण्याच्या पूर्वी सगळं पूर्ण करावे लागतील ना. आणि म्हणून ही सगळी कामं लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण होतील असा मी विश्वास देतो. आणि होणारं काम तालुक्यामध्ये सुद्धा आपली गिरणा मोसम नदी असेल, उपनद्या असतील, त्यांच्यावर
बंधारे बांधून पाणी अडवण्याचं काम पूर्ण होत आहे. शेतीशी संबंधित अनेक योजना मार्गी लागत आहेत. आपले आदिवासी बांधव असतील, आपले मागासवर्गीय बांधव असतील, त्यांच्याही योजनांचे अंमलबजावणी प्रभावीपणे प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी होत आहे. आपल्या शहरामध्ये मानबिंदू भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याचं एक चांगलं सुशोभीकरण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या मालेगाव शहरामध्ये आकाराला येतो आहे. आपल्या मालेगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण त्या ठिकाणी आपण करायला घेतो आहोत. तुम्ही बघितलं असेल की जुने जे पूल होते खाली होते, आता त्या पुलांची पण उंची वाढवून आपण त्या ठिकाणी तो संपूर्ण परिसर त्याचा कायापालट त्या ठिकाणी करायला घेतो आहोत. आणि म्हणून मालेगाव शहराच्या पूर्व भागातले पण काही बंधू भगिनी आलेले आहेत. नाना पाठीमागच्या काळामध्ये आपल्या मालेगाववर यंत्रमाग बांधवांच्यासाठी काही अडीअडचणी आहेत का, याच्या अभ्यासाच्यासाठी एक समिती नेमली होती आणि त्याची जबाबदारी आपल्या मालेगाववर दिली होती. मला सांगायला आनंद होतो की त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या सर्व समितीने भिवंडी असेल, इचलकरंजी असेल, मालेगाव असेल, या क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्व लोकांचं अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या. 1 महिन्यामध्ये त्याचा अतिशय चांगला अहवाल तयार केला, सरकारला तो सादर केला. आणि मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की त्या अहवालातली प्रमुख जी आपली मागणी होती, त्या मागणीप्रमाणे 27 हॉर्सपॉवरच्या आत त्या लोकांना पॉवरलूममध्ये विजेच्यासाठी 1 रुपया 75 पैसे की 1 रुपया, म्हणजे 27 HP खाली आणि 27 HP वर 75 पैसे आणि 1 रुपया सूट मिळाली पाहिजे, ही शिफारस समितीने केली होती. मला सांगायला आनंद होतो की परवाच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र सरकारने त्याला मान्यता दिली आणि मोठा रोजगार देणाऱ्या या क्षेत्राला त्या ठिकाणी एक चांगलं चालना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हे पण मला अतिशय नम्रतेने आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. मला वाटतं की ही काही निवडणुकीचं किंवा राजकीय सभा नाही. खरं म्हणजे आपला कार्यक्रम 4 वाजता होता, परंतु 4 वाजेच्या आसपास एका पक्षाचे जागतिक पातळीवरचे नेते कोण मालेगावातनं ते रॅलीने जाणार असं काही पोलीस प्रशासनाने सांगितलं. आणि मी बोललो ठीक आहे, काही हरकत नाही, तर लोकशाहीमध्ये हे प्रत्येकाला अधिकार असतात. आणि म्हणून आपला कार्यक्रम थोडा आपण पुढे ढकलून घेतला. आता हा कार्यक्रम झाला की CCTVच्या कार्यक्रमाला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे आम्हाला, आणि म्हणून हा कार्यक्रम आपण थोडासा पुढे ढकलून घेतला. परंतु मला दुःख होतं आहे, खेदाने सांगावं असं वाटतंय की स्वतःला जगाच्या पाठीवरचं समजून घेणाऱ्या नेत्याने अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जात असताना, महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या पुतळ्याजवळून जात असताना, महात्मा गांधीजी साहेबांच्या पुतळ्याजवळून जात असताना या महापुरुषांच्या पुतळ्यांना साधं नतमस्तक सुद्धा होण्याचं म्हणजे यांची मला कीव करावीशी वाटते. यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि म्हणून ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आपण या विषयांवर भाष्य करूया. नाना, आज एक चांगला निर्णय झाला. जिथे सामुदायिक विवाहांना यापूर्वी 2,000 रुपये की 10,000 रुपये निधी मिळायचा, आणि आता आपल्या सरकारने आज निर्णय केला, सामुदायिक विवाहामध्ये जर लग्न केलं तर त्याला 25,000 रुपये त्या नवरीला मिळणार आहेत संसार उपयोगीसाठी. आचारसंहिता संपले की आपल्याला पण सामुदायिक विवाह सोहळा थोडा गॅप पडलेला आहे आपला. आणि महिला सन्मानाचे जे धोरण आहे नाना,
आपल्या सरकारने जे केलं आहे त्याच्यामध्ये एस टीमधून कोण प्रवास करत आहे? आता संख्या वाढून गेली प्रवाशांची. भाडं किती लागतं आता? 50% ना. एस टीमध्ये महिलांच्यासाठी 50% भाड्यामध्ये सूट. 75 वर्षाच्या वरच्या असतील तर फ्री, मोफत. एस टीमध्ये प्रवास मोफत. मुलगी जन्माला आली की त्याच दिवशी सरकार तिच्या नावाने 5,000 रुपये डिपॉझिट करेल. आपली ती कन्या पहिलीत गेली, 6 वर्षाची झाली की तिच्या नावाने 6,000 रुपये टाकले जातील. आपली ती कन्या 18 वर्षाची झाली की तिच्या नावाने आपलं सरकार 1,01,000 रुपये डिपॉझिट करणार आहे. परवा एक चांगला निर्णय झाला, महिला सन्मान धोरण. आता प्रत्येकाने त्याचं स्वतःचं नाव, त्या नावाच्या पुढे आईचं नाव, आईच्या नावाच्या पुढे वडिलांचं नाव आणि मग सरनेम. बघितलं ना? अरे तुम्ही तर खूप जोरात टाळ्या वाजायला पाहिजे महिलांनी. म्हणजे नुसतं बोलून नाही तर प्रत्यक्ष कृतीमधून जी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, माय भगिनींचा सन्मान करा, मला वाटतं की सरकारच्या वतीने त्याची अंमलबजावणी केली जाते आहे. यापूर्वी महिला बचत गटांना 15,000 रुपयाचं मानधन रिव्हॉल्विंग फंड मिळायचा. आता आपल्या सरकारने 15,000च्या डायरेक्ट दुप्पट 30,000 रुपये रिव्हॉल्विंग फंड देण्याचा निर्णय केलेला आहे. तुम्ही नवीन बचत गट तयार करा, त्या बचत गटांना रिव्हॉल्विंग फंड 30,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत. आणि म्हणून मी वेळेचं भान ठेवतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याच्यासाठी आलात. मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण बिलकुल काळजी करू नका. येणाऱ्या आता ह्या 24 वर्षामध्ये सुद्धा, 2024 मध्ये सुद्धा तुम्हाला मालेगाव शहर, मालेगाव तालुक्याचं चित्र बदललेलं त्या ठिकाणी दिसेल, हा विश्वास देतो. आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण एवढ्या मोठ्या संख्येने सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल शिवसेना मालेगावच्या वतीने आलेल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि एक महत्त्वाची सूचना, समोरच्या कंपाऊंडमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे, कुणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती मी आपल्याला सर्वांना करतो. पहिले माता भगिनींना जेवणाची व्यवस्था करा. महिलांना आधी जाऊ द्या जेवणाच्या ठिकाणी. दाभाडी गावासाठी 60 कोटी रुपयाचा निधी आणल्याबद्दल दवाखान्यासाठी सरपंच आणि निळकंठ निकम हे साहेबांचा सत्कार या ठिकाणी करू इच्छित आहे. सर्व उपस्थितांचा आभार. हां, सिंधी समाजाच्या वतीने देखील सिंधी बांधव साहेबांचा सत्कार या ठिकाणी करणार आहेत. मी व्यासपीठावर आलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, RPIचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांचा देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात ते सुद्धा मी आपले आभार मानतो. आणि मी साहेबांना विनंती करतो की आपल्या तालुक्यातील MPSCच्या परीक्षेत 2023 साली संकल्प